अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. 1 रुपयाचा कडीपत्ता एसटी झाली बेपत्ता. 1 रुपयाचा कडीपत्ता एसटी झाली बेपत्ता. 1 रुपयाचा कडीपत्ता एसटी झाली बेपत्ता. या मुजर अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या तिघाडी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या वतीने एसटी महामंडळाचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. माझ्या अगोदर बोलत असताना प्रत्येक वक्त्याने आपल्या तालुक्यामध्ये एसटीची जी काही दुरावस्था आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मुळशी तालुक्याचा जर आपण विचार केला तर पश्चिम भाग जो आहे तो पूर्ण दुर्गम आणि डोंगरी परिसर आहे आणि या भागामध्ये वाहतुकीची साधनं जास्त उपलब्ध नसल्यामुळं किंवा कोमलताईंनी असं सांगितलं की त्या परिसरामध्ये जास्तीत जास्त वयस्कर लोक राहतात. त्यामुळं खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या सुविधा कमी आहेत आणि आपला सर्व जो दळणवळण व्यवहार आहे तिथला तो एसटीवरच अवलंबून असतो. ज्या वेळेला तालुक्यामध्ये रस्ते चांगले नव्हते त्यावेळेला एसटी वेळेवर जात होती आणि गेली 3 वर्षापूर्वी जे काही कोरोनाचं संकट आपल्याकडे आलं आणि त्यावेळेला किंवा जी काही पूरहानी झाली आणि त्यामध्ये रस्ते वाहून गेले त्यामुळं खऱ्या अर्थाने एसटीची सेवा विस्कळीत झाली आणि गेली 3 वर्ष झालं अशा पद्धतीने जर एसटी महामंडळाचा कारभार सुरू असेल तर आमच्या जनतेने करायचं काय? कोमगाव या ठिकाणी त्या परिसरातील सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत किंवा मोठ्या खोऱ्यातील दासवे या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत आणि त्या ठिकाणी जर एसटीची सुविधा नसेल तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यायचं कसं? आज जर आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण जर खुंटलं असेल किंवा दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जर शिक्षण घेता येत नसेल तर ही तालुक्याची शोकांतिका आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने एसटी महामंडळाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो